साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या कार्याचा हा सन्मान सोहळा महाराष्ट्र पुणे येथे आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मान्यवर अनेक कर्तृत्ववान व्यक्ती आज या कार्य सोहळ्याला आले होते। तसेच त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी हा महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा आयोजित केला। तसेच या महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख आकर्षण म्हणून आपल्या कार्यक्रमाच्या लाभलेल्या उत्कृष्ट बॉलिवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित तसेच हे सुद्धा आल्या होत्या। त्यांचे सुद्धा मनपूर्वक साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। व तसेच सर्व मान्यवर साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशनच्या पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो। असेच आपल्या हातून कार्यकर्तृत्व घडत राहावं, असेच आपले लोकांना न्याय हितासाठी शैक्षणिक सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातील आपलं योगदान असेच करत राहावं, असेच आपले कौतुक काय होत राहो। तसेच आपल्या महाराष्ट्राबरोबर आपल्या देशाचे सुद्धा आपण नावलौकिक नाव करत राहो। मी अभिनेत्री प्रीती कौर। तर मी आज साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन इथे प्रमुख आकर्षण म्हणून आलेली होते। तर त्यांचा कार्यक्रम खूप छान झाला। मला इथे येऊन खूप छान वाटलं आणि त्यांनी माझा हा सन्मान केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते। नमस्कार, मी चित्रा दीक्षित। मला खूप छान वाटत आहे इथे मध्ये सदाशिव पेठ। तर आणि तुम्ही सर्वांच्या माध्यमातून आज मी इथपर्यंत पोहोचलेले आहे। मला बॉलिवूड फिल्म क्रीना ह्या संदर्भात मला बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड दिला गेला आहे। मी सचिन सरांची, गणेश खांडागे सरांची, गुप्ता सरांची, त्यांची बाकी अदर टीमची सर्वांचे मी खूप धन्यवाद आहे। माझ्यासोबत प्रीती पण आहे, ती पण अभिनेत्री आहे, ती पण इथे आवर्जून आहे, त्यामुळे तिचं पण धन्यवाद। असंच सर्वजण सपोर्ट करा आणि खूप छान वाटत आहे ह्या अवॉर्ड बद्दल। आणि त्यासोबत मला इथे स्पेशल आकर्षण म्हणूनही बोलवलं गेलं आहे। तर आवर्जून सर्वांचे धन्यवाद करीन आणि न्यूजवाले सर तुमचे पण कॅमेरामॅनचे खूप धन्यवाद। थँक्यू सो मच। अभिवादन। तसेच विचारपीठावर सर्व असलेले मान्यवर तसेच सर्व पुरस्कारार्थी यांचे सुद्धा आपल्या साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन तर्फे मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम। तसेच आता साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याची PDF स्वरूपात माहिती घेऊन त्यांचा आपलं साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशनच्या मार्फत आपण त्यांना सन्मान देत आहोत, कारण की त्यांनी आपल्या कार्याच्या प्रती गतिशील व्हावं। तसेच आपण कुठेही जरी महाराष्ट्रात जरी अन्याय जर झाले तर ही सर्व एकजूट राहून आपण सर्वांनी जे कुठेही जर काही जर प्रश्न जरी असले तरी एकूण एकाच्या सहयोगाने आपण ते सोडवण्याचे प्रयत्न करू नक्कीच। आणि महाराष्ट्रामध्ये तसेच अन्याय भरपूर होत चाललेल्या स्त्रीवरील तसेच महाराष्ट्रामध्ये सर्व खेड्यापाड्यातील शिक्षणाचा प्रवाहासाठी साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन कटिबद्ध राहील का। तसेच जिथे जिथे अन्याय होईल तिथे साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन करेल। त्या अगोदर साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन अन्याय नाही झाला पाहिजे यासाठी सर्वत्र दक्षता घेईल। तसेच या विचारपीठातील सर्व मान्यवर तसेच सर्व पुरस्कारार्थी सर्व कर्तृत्ववान व्यक्ती यांनी आज आपल्या सोहळ्याला आले, त्यांचे पण अभिनंदन। तसेच आता पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात होईल। तसेच काही मनोरंजन आणि काही मान्यवरांचे भाषण सुद्धा हे मनोगत व्यक्त होतील। तसेच मी धन्यवाद सर।